काही मराठा आंदोलन केले होते भेटीसाठी उद्धव ठाकरेंच्या, पण त्या मराठा आंदोलकांमध्ये भाजपचेच पदाधिकारी असल्याचं आता समोर आलेलं आहे. बघा, हे भाजपची कारस्थानं असतात, याला फडणवीस टच म्हणतात राजकारणातला. हे जोपर्यंत महाराष्ट्रात फडणवीस आहेत तोपर्यंत मराठी माणसाला सुख आणि शांतता लाभणार नाही या महाराष्ट्रातल्या. त्याच्यामुळे जर महाराष्ट्र सुखात शांततेत नांदवायचा असेल तर या महाराष्ट्रात आम्हाला सत्तांतर घडवावं लागेल, पहिली गोष्ट आहे. आणि या सगळ्यांना, हा जो कचरा आहे, या सगळ्यांना ताबडतोब ह्यांनी केलेल्या गंभीर आर्थिक गुन्ह्याबद्दल आणि सत्तेच्या गैरवापराबद्दल यांच्या खटले दाखल करावे लागतील. मनोज जरांगे म्हणले की 281 जागांवर उमेदवार उभे करणार. बघा, मनोज जरांगे पाटील हे स्वतंत्रपणे विचार करणारे व्यवस्था आहे. ते अजून राजकारणात आलेले नाही. ते त्यांच्या समाजासाठी संघर्ष करतात. त्यांच्या समाजाचे प्रश्न आहेत जे आम्हालाही माहिती आहेत, आम्हीही सांगतो. आणि त्यांनी असं काही सांगितलेलं नाही की ह्या समाजाच्या विरुद्ध तो समाज उभा राहावा आणि निवडणूक लढवावी. ज्या देशामध्ये लोकशाही आहे, कोणी निवडणुका लढू शकतो. त्याच्यामुळे मनोज जरांगे पाटलांना जर काही भूमिका घ्यायची असेल तर तो त्यांचा अधिकार आहे आणि तो अधिकार त्यांना भारतीय संविधानाने दिलेला आहे. नियमबाह्य पद्धतीने मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त होते अखिल त्याची बदली करण्यात आलेली आहे. त्यांच्यावरती प्रचंड आरोप होते. ते जे सद्ग्रस्त आहेत ते मंत्रालयाच्या 6व्या माळ्याचे कलेक्टर होते अशी माझी माहिती आहे. आणि ते कलेक्टर असल्यामुळे त्या कलेक्टरला वाचवण्यासाठी शेवटपर्यंत आटोकाट प्रयत्न झाला. पण ह्या काळामध्ये मुंबईची प्रचंड लूट करण्यात आली. तो हिशोब काय आहे हे मंत्रालयाच्या 6व्या मजल्याला माहिती असेल. निर्मला सीतारामन काल बोलताना म्हणाला की देशामध्ये महागाई थांबलेली आहे आणि आम्ही 12.5 कोटी सर्वांना नोकऱ्या दिलेल्या आहेत. खरं म्हणजे खोटं बोलणाऱ्यांचा विरुद्ध एक जिहादचा कायदा आणावा लागेल. जो सरकार जिहाद जिहाद म्हणतायत ना, हे सरकार ज्या पद्धतीने बेमालूमपणे खोटं बोलत आहे, विशेषतः देशाच्या अर्थमंत्री, तर असा एखादा कायदा, मंत्री जे खोटं बोलत आहेत, असा एखादा जिहादमध्ये कायदा येऊ शकतो का? लव जिहाद, फूड जिहाद, फॉल जिहाद, ते पाहावं लागेल. सुपारीबाज म्हटल्यानंतर मिटकरीच्या गाडीवर हल्ला झाला. त्या हल्लेखोराचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झाला. पण आता दुसरीकडे शब्द जे आहेत त्यांना स्टेपनी बाज म्हटलं जातंय. राजकारणातला दर्जा घसरतोय सर. महाराष्ट्रातला राजकारणाचा दर्जा देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यापासून घसरला गेला. या राज्याची संस्कृती, संस्कार, अभिरुची ही आम्ही अनुभवलेली आहे. आम्ही अनेक वर्ष राजकारण एक विद्यार्थी म्हणून पाहत आलो, एक राजकीय कार्यकर्ता म्हणून पाहत आलो आणि प्रत्यक्षतः सहभागी झालो. यशवंतराव चव्हाण असतील, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, विलासराव देशमुख, बरं का, बॅरिस्टर अंतुले साहेब, मनोहर जोशी, शरद पवार, बाळासाहेब ठाकरे यांनी एक दर्जा राखला राजकारणामध्ये. पण मोदी शहांच्या डर्टी पॉलिटिक्सनं महाराष्ट्रामध्ये डर्टी पॉलिटिशियनना जे सत्तेवर बसवलं, त्याच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये भाषेचा, संस्कृतीचा सगळा दर्जा घसरत गेला. महाराष्ट्रात विषाचे प्रवाह निर्माण करण्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या या 2-4 नेत्यांचा फार मोठा सहभाग आहे आणि राज्याच्या इतिहासात यांची नावं काळ्या कुट्ट सायने लिहिली जातील. काल सर अनुराग ठाकूर जे बोलले त्यानंतर राहुल गांधींनी म्हटले की त्यांनी मला शिवी दिलेली आहे. बघा, राजकारणात शिव्या खाव्याच लागतात ना. जो उत्तम काम करतो, महात्मा फुल्यांना शिव्या खाव्या लागला जेव्हा ते समाजासाठी उभे राहिले.